नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आज छान प्रकारे इथे आलूपासून थालीपीठ छान बनविलेले आहे. तर बघा, इथे मला आज मुलींचा डबा द्यायचा होता आणि भाजीला काहीच नव्हतं, म्हणजे पालेभाज्या संपलेल्या होत्या. मग माझ्याकडे 3 ते 4 आलू होते. तर मी काय केलं, आलू बॉईल केले आणि ते आलूचे मी बारीक जी आलू ती उकळून घेतलेली आहे आणि तिथे छान प्रकारे त्याची बारीक ते हे पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, मी ते कांदा, सांबार, कढीपत्ता सर्व साहित्य टाकून इथे कांदा वगैरे सगळं साहित्य टाकून इथे बघा, इथे तिखट, मीठ, थोडे तीळ आणि इथे हे थोडं मी इथे जिरं आणि सर्व टाकून इथे मिक्स करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मी इथे 2 चम्मच इथे बेसन टाकून घेणार आहे. कारण मला हे मिक्स थालीपीठ बनवायचे आहे. तर मी त्यासाठी इथे 2 चम्मच इथे बेसन टाकून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे हे सर्व इथे बघा, इथे सर्व साहित्य इथे टाकून घेत आहे. आपल्याला इथे मीठ पण टाकून घ्यायचं आहे. जेवढं मीठ लागेल चवीपुरतं तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे सर्व आहे, हे सर्व जे आहे, जे बेसन टाकल्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे बघा, इथे हे छान मिक्स करून घेत आहे. त्यानंतर बघा, इथे मी यामध्ये कणिक टाकून घेणार आहे. तर आपल्याला गव्हाचं पीठ आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तर बघा, हे छान प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता मी इथे जेवढे लागेल तेवढं मी इथे गव्हाचं पीठ टाकून घेत आहे. तर गव्हाचं पीठ टाकून घेऊन छान मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, जर एखाद्या वेळेस आपल्याकडे जर भाजीला काहीच नसेल मुलांना टिफिनमध्ये द्यायसाठी, तर आपण अशा प्रकारे त्यांना थालीपीठ बनवून देऊ शकतो. जेणेकरून ते मुलं आवडीने खातात आणि त्यांचं पोट पण भरतं. आणि इथे हे जे पराठे आहे, हे आपण टमाटर सॉससोबत किंवा लोणच्यासोबत, आंब्याच्या लोणच्यासोबत सुद्धा मुलांना ही थालीपीठं देऊ शकतो. तर मैत्रिणींना बघा, अशा प्रकारे मी गोळा करून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी इथे ते गोळ्याची पोळी लाटून घेणार आहे. तर इथे बघा, मी इथे 3 फोल्डमध्ये थालीपीठ इथे फोल्ड करून घेणार आहे. त्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि 3 फोल्डमध्ये ते फोल्ड करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे ट्रायंगल शेपचा इथे थालीपीठ तयार होणार आहे. आता तवा गरम झालेला आहे. आता इथे मधोमध थोडं मी छेद करून घेत आहे. तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे तो पराठा टाकून घेत आहे. आता मधोमध छेद यासाठी केलेला आहे कारण की ते तेलसुद्धा त्या पूर्ण पराठ्याला लागायला हवं आणि पराठा छान प्रकारे शिजायला हवा. तर बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे इथे एक साईडने पराठा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडने तो शिजवून घ्यायचा आहे. आणि ही हे थालीपीठ आहे ते आपल्याला दोन्ही साईडने छान कमी पावरवर शिजू द्यायचे आहे. हे छान प्रकारे बघा, नरम छान प्रकारचा हा पराठा इथे तयार झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा माझा पराठ्याची रेसिपी किंवा थालीपीठची रेसिपी आपल्याला कशी वाटते तर कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.